नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशात दहशतवादी पकडले गेलेत. दहशतवादी पकडण्याचं काम दिल्ली पोलिसांनी केलं. पकडलेल्या 6 दहशतवाद्यांपैकी एक महाराष्ट्रातला निघाला. पकडलेला एक दहशतवादी हा मुंबईच्या शीव भागात राहणार आहे. तो मुंबईत होता. मुंबईतून दिल्लीला निघाला होता. राजस्थानातल्या कोटा इथं त्याला पकडण्यात आलं. या अतिरेक्याचं नाव जान मोहम्मद आहे. ज्या क्षणी ही कारवाई झाली आणि ती ज्या क्षणी उघड झाली त्याच्या काही तासांनी महाराष्ट्र एटीएसचं पथक जान मोहम्मदच्या घरी गेलं आणि जान मोहम्मदच्या कुटुंबियांना त्यांनी ताब्यात घेतलं. पण खरी कहाणी तर त्याच्या नंतरची आहे. तपास यंत्रणा या निमित्तानं एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. अतिरेक्यांना ताब्यात घेताना दिल्ली पोलिसांनी असं म्हटलंय की या अतिरेक्यांना, जे 6 अतिरेकी आता दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्यांना 26/11 सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा एकदा करायचा होता आणि या हल्ल्यात मुंबई हे एक त्यांचं लक्ष्य होतं. मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर हे अशा प्रकारे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असणं हे काही नवीन नाही. आजवर अनेकदा मुंबईत दहशतवादी हल्ले झालेले आहेत. गेल्या काही वर्षात सुदैवानं अशा प्रकारचे हल्ले झालेले नाहीत. 2014 नंतर सीमावर्ती भाग सोडला तर संपूर्ण देशात शांतता आहे. मात्र आता पुन्हा एकदा मुंबई अतिरेक्यांच्या निशाण्यावर आलेली असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला. महाराष्ट्रामध्ये मवियाचं सरकार आहे. या सरकारच्या अंतर्गत जी रचना, पोलिसांची रचना काम करते, त्यात दहशतवाद विरोधी पथकाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. जान मोहम्मद मुंबईत होता. 20 वर्षापूर्वीची केस त्याच्यावर होती. अशा जान मोहम्मदच्या अतिरेकी कारवायांबाबत महाराष्ट्र एटीएस कडे कितपत माहिती होती असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. त्यावर राजकारण करू नका असं आत्तापर्यंतचं मवियाचं गेले 2 वर्ष नेहमी कानावर पडणारं उत्तर याही वेळेला दिलं गेलं. जान मोहम्मद मुंबईमध्ये सक्रिय असताना काय करत होता याचा तपशील महाराष्ट्र एटीएस कडे का नव्हता हाही प्रश्न आहेच. पण त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्र एटीएसच्या प्रमुख पदी असलेल्या व्यक्तीनं मुंबई सुरक्षित आहे, मुंबईत दहशतवादी हल्ल्याच्या कटाच्या संदर्भातला कुठलाही तपशील नाही इतकंच सांगताना 20 वर्षापूर्वीची एक जुनी केस जान मोहम्मद नावाच्या अतिरेक्याच्या विरोधात होती आणि आम्ही त्याच्यावर 20 वर्ष, अर्थात महाराष्ट्राचे एटीएस 20 वर्ष जान मोहम्मदवर लक्ष ठेवून होतं असा दावाही केला. या निमित्तानं महाराष्ट्र आणि दिल्ली पोलीस आमने सामने आहेत. तपास यंत्रणांमधला हा बेबनाव हा देशाला परवडणारा नाही. अशा प्रकारे आपल्या राज्यातल्या एखाद्या नागरिकाला दिल्ली पोलिसांनी राज्याबाहेर अटक केल्याच्या नंतर त्याच्यामुळे सरकारची अप्रतिष्ठा होते असं समजून संपूर्ण प्रक्रियेलाच विरोध केला जाण्याची ही बहुतेक देशातली पहिली घटना आहे. असं आत्तापर्यंत कधी महाराष्ट्रानं केलं नव्हतं. मग आता महाराष्ट्राची तपास यंत्रणा असं का करतेय हा प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे. कारण या तपास यंत्रणांचे नेते राजकीय आहेत हे विसरून चालणार नाही. जसा हा प्रश्न महाराष्ट्राला लागू आहे तसाच तो दिल्लीलाही लागू आहे. पण या निमित्तानं महाराष्ट्रानं आपला सूर ज्या पद्धतीनं लावलाय त्यामुळे लक्षवेधीचं आजचं शीर्षक मवियाचा दिल्ली पोलिसांच्या तपासाला विरोध आहे का. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षितजी आहेत. आपल्यासोबत कायदे अभ्यासक, पत्रकार तसंच माजी नगरसेवक म्हणून आपल्या सगळ्यांना ओळखीचे असलेले एस बालकृष्ण आहेत. राजकीय प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबतच्या चर्चेमध्ये 2 मंडळी आहेत. मवियाचं प्रतिनिधित्व आणि त्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधित्व आपल्यासोबत करतील उमेशजी पाटील. भारतीय जनता पार्टीकडून चर्चेमध्ये प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गणेशजी हाके आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. प्रवीणजी दीक्षित, आपल्यासाठीचा थेट पहिला प्रश्न असा की दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मागे दिलेलं कारण खोडून काढण्याच्यासाठी महाराष्ट्र एटीएसच्याकडून पत्रकार परिषद घेतली जाणं हे संयुक्तिक
आहे का? हे सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हे स्लीपिंग सेल्स आहेत. जे आपल्याला कल्पना आहे की दाऊद इब्राहिम यांनी पूर्वी अनेक वेळा, अगदी 2006 मध्ये अनेक वेळा सांगितल्यासारखं संपूर्ण लोकल्सवरती अनेक ठिकाणी स्फोट केलेले होते आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 150 लोक त्यावेळेला मेलेले होते. यावेळेला सुद्धा दाऊद इब्राहिमचा जो भाऊ आहे अनीस, त्याच्या फंडिंगनी हवाला मार्फत 2 लोकांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलेलं होतं आणि ते जे गेलेले आहेत ते मस्कत मार्गे जहाजातून तिथे गेलेले आहेत. त्यांच्या बरोबर त्यावेळेला काही रोहिंग्या व्यक्ती पण असाव्यात असं दिसतंय, कारण जवळजवळ 14-15 त्याच्यामध्ये बंगाली बोलणारे असे लोक होते. तर ही जी सगळी माहिती आहे याच्यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे की ही आंतरराष्ट्रीय हा कट आहे आणि भारतामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये हा पसरलेला आहे. महाराष्ट्र हा त्यातला किंवा मुंबई हा त्यातला एक प्रमुख असा गट आहे किंवा टार्गेट आहे. पण त्याच्याशिवाय यूपी आहे, राजस्थान आहे, दिल्ली आहे आणि इतर अनेक ठिकाणं असू शकतात. तर ही जी सगळी माहिती आहे ती महाराष्ट्राच्या एटीएसला स्वतःला माहिती मिळवण्याची शक्यता फार कमी आहे. त्यांना ही माहिती ही सेंट्रल एजन्सीज कडून किंवा भारत सरकारकडूनच वेळोवेळेला मिळत असते आणि त्याचं एक कोऑर्डिनेशन सगळ्या एजन्सीज तर्फे केलं जातं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या एटीएसला याच्याबद्दल आता विशेष माहिती नसावी आणि त्याच्यामधून त्यांनी हे काही जर विधान केलेलं असेल तर ते केलेलं असेल. तर हा जो कोणी प्रवीणजी इथेच मुद्दा उपस्थित करावा लागेल. तो असा आहे की ठीक आहे, आत्ताच्या घडीला आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्र एटीएस कडे तुर्तास या विषयाची माहिती नाही, पण माहिती नाही हे सार्वजनिक करण्याची ही वेळ होती का? दुसरा मुद्दा असाही सांगितला गेला पत्रकार परिषदेमध्ये की केंद्रीय तपास यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना माहिती दिली. जर माणूस मुंबईतला महाराष्ट्रातला होता तर महाराष्ट्राला माहिती का दिली गेली नाही? अशा प्रकारचा एक त्यातून प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला. शब्द तसे नसतील पण शब्द हे जरूर होते की केंद्रीय यंत्रणांनी माहिती दिली ती दिल्ली पोलिसांना. हे काय आहे, ज्याला हे अनेक सेल्स, हे जे सेल्स असतात ते स्पेसिफिक थोडी माहिती घेऊन त्यांना अनेक कामं दिलेली असतात. जसं आता त्यांना हवाला मार्फत पैसे पाठवणं किंवा काही नवीन फूड एजंट्स ज्याला म्हणतात, ते ऍक्च्युअली स्फोट घडवणारे लोक आहेत, त्यांना रिक्रूट करणं आहे. हे काम एक व्यक्ती करते, त्याला बाकी काही इतर कल्पना नसते. परंतु यांचं दुसरं मुख्य त्यांना जे काम दिलेलं होतं ते म्हणजे शस्त्रास्त्र आणि स्फोटक ह्यांना पोचवणं किंवा पुरवणं. हे जे महत्वाचं काम होतं हे अनेक ठिकाणाहून केलेलं दिसतंय किंवा केलेलं असं की आज ही जी स्फोटक आणि शस्त्र जी आहेत ती आपल्याला प्रयागराज त्या ठिकाणी जप्त केलेली दिसत आहेत किंवा इतर अनेक ठिकाणी जप्त केलेली दिसत आहेत. आणि त्यामुळे जर दिल्लीच्या सेंट्रल एजन्सीजनी ही सगळी माहिती प्रत्येक एजन्सीजला किंवा प्रत्येक एटीएसला, जसं महाराष्ट्र एटीएसला द्यायलाच पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये. जसं जसं त्यांच्याकडे माहिती उपलब्ध होते त्याप्रमाणे ती माहिती दिली जाते आणि ऑपरेशन्समध्ये ज्या वेळेला हे सर्व लोक पकडले जातात, कारण एखादा समजा आपण एखादा पकडलं तर त्याची माहिती ती लीक होऊ शकते आणि त्यामुळे महाराष्ट्र एटीएस कडे पूर्ण माहिती नाहीये हे स्पष्ट आहे. बर, आता राजकीय मुद्द्याला स्पर्श करणं अत्यंत अपरिहार्य आहे. उमेशजी पाटील आपल्या सोबत आहेत. उमेशजी, विनंती इतकीच आहे की आपल्या प्रत्येकाला वेळ मर्यादा पाळून आज चर्चेत सहभागी व्हायचं आहे. आपल्याला माहिती असेल महाराष्ट्र एटीएसनी जी भूमिका घेतली ती काय आहे? महाराष्ट्र एटीएसनी सांगितलं की केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्याकडे आलेलं गुप्त वार्ता स्वरूपातलं इनपुट, गुप्त वार्तेचा तपशील हा महाराष्ट्राला द्यायच्या ऐवजी तो दिल्ली पोलिसांना दिला. या प्रकारची एटीएसची भूमिका ही राज्य सरकार संमत आहे का? राज्य सरकारला अर्थात मवियालाही एटीएसच्या या भूमिकेला सहमती दर्शवायची आहे का? कारण तुम्ही जर हो म्हणालात तर स्वाभाविकरित्या केंद्र विरुद्ध राज्य असा या प्रकरणात सुद्धा संघर्ष होतोय का, हा पुढचा प्रश्न असेल. नाही, असं अजिबात नाहीये. आता प्रवीणजी दीक्षित हे राज्याचे माजी पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या विषयाची त्यांना सखोल माहिती आहे आणि हे सगळं जे विषय असतो असा तो खऱ्या अर्थानं सार्वजनिकरित्या किंवा याच्यावर चर्चा करण्याचा नसतो. बरेच विषय गोपनीय स्वरूपात हाताळले जातात. देशाविरोधाचा ज्यावेळेला मुंबईच्या विरुद्ध कट आहे म्हणजेच तो देशाच्या विरुद्ध कट आहे आणि अतिरेकी कारवायाच्या संदर्भामध्ये आपण आपले राजकीय जे काही मतभेद असतात हे सगळे बाजूला ठेवूनच अशा विषयांना हाताळावं लागतं. सत्ता सरकार कुणाचं जरी असलं
तरी शासन प्रशासनामध्ये अशा विषयाच्या बाबतीमध्ये समन्वय असण्याची आवश्यकता असते. मग त्याच्यामध्ये दिल्ली पोलिसांना जर काही इनपुट मिळाले असतील किंवा देशाच्या पातळीवर या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय कटाच्या विषयानं काम करणाऱ्या ज्या कुठल्या एजन्सीज असतील, बर ज्यांना जी जबाबदारी रॉ सारखी एजन्सी असेल, त्यांच्याकडे जी काही जबाबदारी असेल त्यातून त्यांना जर काही माहिती मिळाली असेल आणि त्यांना असं वाटलं असेल की जसं आता प्रवीण दीक्षित म्हणाले की ही माहिती लीक झाल्यानंतर त्याचा काहीतरी दुष्परिणाम होऊ शकतो किंवा त्याच्यातून काही वेगळे परिणाम होऊ शकतात असं त्यांना वाटलं असेल, बर म्हणून कदाचित त्यांनी ती माहिती दिली नसेल. आता महाराष्ट्राच्या एटीएस प्रमुखांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये अजून तरी त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला पूर्णपणे खुलासा झालेला नाहीये की त्यांना काही असं सुचवायचं नाहीये की आम्हाला का माहिती दिली नाही, आम्हाला माहिती दिली असती तर आम्ही ती कारवाई केली असती, असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ नाहीये. बर आत्ताच्या घडीला उमेशजी आपण सगळा तपशील दिलात. आपल्याकडे महाराष्ट्राच्या एटीएस प्रमुखांच्या काही महत्वाच्या वक्तव्यांच्या क्लिपिंग्स आहेत, त्या आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदी विनीत अग्रवाल यांनी रेकीच्या संदर्भात म्हणजेच काय तर दहशतवादी हल्ला करण्याच्या पूर्वी एखाद्या भागाची पाहणी करणं याबाबत काही वक्तव्य केली आहेत, ती आपण ऐकणार आहोत. याला संदर्भ आहे तो मुंबईचा, तो या अशा अर्थाने आहे. दिल्ली पोलीस म्हणतात मुंबईवर हल्ला होऊ शकला असता जर हे अतिरेकी ताब्यात आले नसते, या अतिरेक्यांचा तसा कट होता. या संदर्भात विनीत अग्रवाल काय म्हणतात ते ऐकूयात. मुंबई में रेकी नहीं की गई, मुंबई में रेकी की जाएगी, ऐसा एक बात उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में करी है. ऐसा नहीं था कि कोई पाकिस्तान से कोई पाकिस्तान ट्रेंड आदमी आया उसने मुंबई में रेकी करी. ये बात बिल्कुल गलत है. सिर्फ एक आदमी जा रहा था जिसको रास्ते में ही पकड़ लिया गया. हमारी एक टीम आज शाम को दिल्ली जा रही है. इसको जान मोहम्मद को इंट्रोगेट करेंगे और जो भी इंफॉर्मेशन दिल्ली पुलिस के पास है वो हम लेकर आएंगे. हमारे पास जो इन्फॉर्मेशन है वो हम दिल्ली पुलिस को देंगे और देखते हैं फिर ये केस आगे कैसे बढ़ता है. आता या चर्चेमधलं एक अत्यंत महत्त्वाचं वळण त्या निमित्तानं एस बालकृष्ण यांना बोलतं करूयात. एस बालकृष्ण जी, आपका स्वागत है. मी आपल्याला मराठीत प्रश्न विचारेन, आपण प्रयत्न करावात की आपण मराठीत अधिकाधिक बोलाल. हिंदीत बोललात तर हरकत नाही, पण अधिकाधिक मराठीत बोललात तर आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचाल. विनीत अग्रवाल यांचं वाक्य आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. ते काय म्हणतात, मुंबईला धोका आहे अशा प्रकारचा कुठला तपशील सत्य नाही. या गोष्टी सार्वजनिकरित्या बोलायची गरज आहे का? प्रसाद जी, माझा क्या मानना है, ये सरकार, महाराष्ट्र का सरकार से हम क्या उम्मीद रख सकते हैं, जबकि एक बहुत ही सीनियर आईपीएस ऑफिसर, उनका डी कंपनी के साथ पुरावा के साथ इंक्वायरी हो गया. डीजीपी महाराष्ट्र संजय पांडे जी ने 2 इंटरिम रिपोर्ट उद्धव ठाकरे सरकार को फाइल किया है, जिसमें कंफर्म किया जितना भी आरोप इस सीनियर आईपीएस ऑफिसर के बारे में है, उनका लिंक जो डी कंपनी से है, पूरा डिटेल. और एक पलांडे बोल के एक अंडरवर्ल्ड का आदमी है, उसने भी बहुत सारे इंफॉर्मेशन दिया है. इसके बाद भी मैंने आरटीआई एप्लीकेशन फाइल किया, उसका कोई रिप्लाई नहीं है, कुछ भी नहीं है. जब राज्य सरकार खुद एक सीनियर आईपीएस ऑफिसर जिसका लिंक है डी कंपनी, और डी कंपनी यानी ये कोई अंडरवर्ल्ड नहीं है, अभी वो आईएसए का बी टीम हो गया है. जब ऐसे आईपीएस ऑफिसर के खिलाफ कोई एक्शन नहीं लेते हैं तो हम क्या उम्मीद रख सकते हैं. बालकृष्ण जी, आप बहुत सीधे सीधे इस बात को रख रहे हैं. मला त्या निमित्तानं मग आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा राज्याच्या एटीएस प्रमुखपदी असलेला व्यक्ती इतक्या सहजगत्या राष्ट्रीय तपास यंत्रणांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलीस करत असलेल्या कारवाईच्या विरोधातलं वक्तव्य सार्वजनिकरित्या करतो, याला सरकारचा पाठिंबा नाही असं समजायचं का? थोड्या वेळापूर्वी उमेश पाटलांचं म्हणणं असं आहे की एटीएसनी जी वक्तव्य केली आहेत ती राज्य सरकारची भूमिका आहे असं मानू नका. आपल्याला हे वाक्य पटू शकतं का? आपला पत्रकारितेतला दीर्घ अनुभव वापरा आणि मला उत्तर द्या. प्रसाद जी, मैं ये कहना चाहूंगा, आज आप देखिए महाराष्ट्र पुलिस का क्या छवि क्या है. अभी इतना एक जो पुलिस कमिश्नर था मुंबई का, वो उसके पीछे लुकआउट नोटिस इशू किया है, और दूसरे होम मिनिस्टर जो है उसके पीछे सीबीआई पड़ा है. कितने सारी बड़े एक सीनियर इंस्पेक्टर शालिनी शर्मा, उनके खिलाफ ऐसा आरोप है, बॉम्बे हाईकोर्ट में याचिका फाइल किया है कि उसने परमवीर सिंह के नाम पे एक बिल्डर कार्तिक भट्ट और आदित्य भट्ट के पास से 200 कोटी रुपया का खंडनी वसूल करने का कोशिश किया है. हर पुलिस स्टेशन, अभी एक भूषण कुमार के खिलाफ रेप का एलिगेशन है, उसके बावजूद भी कोई एक्शन नहीं. जूला में एफआईआर फाइल किया लड़की ने, 30 साल की लड़की ने, अभी तक
कोई एक्शन नहीं। आप देखिए साकिना के में क्या हुआ, जो रेप हुआ, मर्डर हुआ, उसके बावजूद भी भूषण कुमार अभी खुला घूमते आप हैं, गणपति में आरती कुल करते हैं, मिलाकर कोई कुल एक्शन नहीं मिलाकर है। आप तो कुल मिलाकर आप ये कह रहे हैं कि फोर्स का ही क्रिमिनलायझेशन ज्यादा होता दिख रहा है। मला गणेश हाकेंना बोलतं करायचंय। गणेश हाके, ज्या दोन विषयांच्या अनुषंगाने आपली आजची चर्चा आहे त्यातला महत्वाचा मुद्दा असा की तपासाच्या बाबतीतलं विरोधी मत सार्वजनिकरित्या का व्यक्त केलं गेलं असावं आणि या निमित्तानं तपास यंत्रणांकडे माहिती पोहोचण्यात काही हयगय झाली आहे का? माहिती पोहोचण्याच्या संदर्भातला जो तांत्रिक मुद्दा होता तो प्रवीणजी दीक्षित यांनी थोड्या वेळापूर्वी त्यांच्या पातळीवर खोडून काढलाय, पण राजकीय पातळीवर आज भारतीय जनता पार्टीने हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला। आपल्याला त्यावर बोलायचं असेल तर तुम्ही थोड्या वेळाने बोला, पण आत्ता मुद्दा महत्वाचा हा आहे की जेव्हा दिल्ली पोलीस एखाद्या बाबतीत दावा करतायत तो दावा सार्वजनिकरित्या खोडून काढण्याची राजकीय भूमिका तपास यंत्रणेचा महत्वाचा भाग असलेला पोलीस अधिकारी का घेतो? एक दोन गोष्टी आहेत प्रसादजी, जेव्हा ह्या अशा स्वरूपाच्या यंत्रणा जेव्हा बोलतात तेव्हा त्या काही स्वतःच्या मताने बोलत नाहीत। त्याचे बोलते धणे हे त्या वेळचे जे कोणी सत्तेत असलेले जे लोक असतात त्यांच्या सल्ल्याशिवाय हे बोलत नाहीत। पण गणेशजी, आता थोड्या वेळापूर्वी उमेशजींनी अशा प्रकारच्या शक्यतांना नाकारलंय। उमेशजी म्हणतायत की अशा प्रकारे सरकार म्हणून कुठली भूमिका करायला सांगितलेली नाही, हे पटतंय का आपल्याला? नाही, म्हणूनच म्हटलं तुम्हाला मी की मला असं वाटतं की उमेश पाटील जे बोलतायत ना ते माझं म्हणणं असं आहे की ते त्यांना त्यांचं किती समर्थन करायचं त्यांनी करावं। इतके लोक काही दुधखुळे नाही आहेत, लोकांना कळत नाही अशातला भाग नाही आहे। एखाद्या कुठल्याही शासनाची अशी एखादी यंत्रणा की ज्याच्या आधिपत्याखाली त्याच्या खाता आहे त्या खात्याच्या मंत्र्याशी बोलल्याशिवाय, सरकारमधल्या महत्वाच्या मुख्यमंत्र्याशी बोलल्याशिवाय अशा पद्धतीचं एटीएस मला असं वाटतं की विधान करू शकत नाही। आणि उमेश पाटलांनी कितीही जरी समर्थन केलं तर मला असं वाटतं की तुम्ही इतकं लोकांना मूर्ख बनवण्याच्या भानगडीत आता पडू नका उमेश पाटील साहेब। माझं म्हणणं विनंती आहे तुम्हाला, लोकांना कळतं। माझं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं या एक तर खरं म्हणजे अशा स्वरूपाची पत्रकार परिषद घेऊ, त्या दिल्लीच्या तपास यंत्रणेवरती किंवा त्यांच्याबद्दलचं कुठल्याही पद्धतीचं विधान किंवा अशा पद्धतीची चर्चा करण्याची म्हणजे जाहीररित्या चर्चा करण्याची इतकीच आवश्यकता होती। मुळात महाराष्ट्रामध्ये तो जो कोणी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेला एक दहशतवादी मुंबईमध्ये राहतो, मुंबईमधून म्हणजे तो मुंबईमध्ये त्याचं वास्तव्य आहे आणि त्याचा जुना इतिहास असा आहे की तो अंडरवर्ल्डशी संबंधित त्याच्यावर केसेस आहेत त्याच्यावरती। या सगळ्या गोष्टीवरती खरं म्हणजे या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी या ज्या गेल्या काही दिवसामध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती आपलं एक देखरेख म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती वॉच ठेवणं आवश्यक होतं। मला सांगतं हे पोलिसांचं कर्तव्य होतं। माझं म्हणणं की मला दुःख वाटलं की दिलीप वळसे पाटील या ज्या पद्धतीने बोलले की कुठली माहिती हाताशी आल्याशिवाय आपल्याला बोलता येत नाही वगैरे असं म्हणाले। अरे दिल्लीचे पोलीस या सगळ्या गोष्टीची तपास म्हणजे त्यांना कळतं आणि महाराष्ट्रातले पोलीस काही झोपलेले आहेत का? हे सरकार महाराष्ट्रातलं झोपलेलं आहे का? आणि आजच मुंबई सारख्या या म्हणजे आपल्या देशातल्या ज्याला आपण आर्थिक राजधानी म्हणतो अशा राजधानीवरती अशा पद्धतीचा कट करण्याची हिंमत मला सांगा आजच काय दहशतवाद्यांना व्हायला लागली आहे? आतापर्यंत का होत नव्हती? गणेश हाके तुमच्या लेखी कारण काय? आजच असं काय झालंय? याचं कारणच आहे तुम्हाला मागचा सगळा जर इतिहास पाहिला तर जेव्हा जेव्हा यांची या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये होती तेव्हाच अशा पद्धतीच्या जाती दंगली झालेल्या आहेत, दहशतवादी हल्ले झालेले आहेत। कारण त्यांना हे माहित आहे, तुम्हाला माहित आहे 1995 साली या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलंय, इथले सगळे अंडरवर्ल्ड पाकिस्तानला पळून गेले, त्यातला दाऊद सुद्धा तुम्हाला मी सांगतो। कारण यांना भीती होती, आता पण यांना या सरकारची भीती वाटत नाही। हे यांचे सगळे सोयरे दोस्त वाटतात त्यांना, यांचे मित्र वाटतात त्यांना आणि म्हणून अजिबात त्यांनी आता यांना म्हणून त्यांनी जो काही आता यांनी जे डोकं वर काढलेलं आहे ना तर ह्यांच्या इथल्या या सरकारच्या मुळे काढलेले महाराष्ट्रात। ठीक आहे गणेश हाके वेळेची मर्यादा आहे। गणेश हाके मुद्दा समजला। गणेश हाके आणि बाळकृष्ण या दोघांच्या मतांमध्ये बऱ्यापैकी साम्य समोर येत आहे। उमेश पाटील आपलं उत्तर अपेक्षित करतो। सरकारचं भय दहशतवाद्यांना नाही हा एक दावा। दुसरा दावा, यंत्रणा म्हणून पोलीस यंत्रणा मोडकळीस आलेली आहे विद्यमान सरकारच्या काळात। तिसरा दावा, आत्ताचं सरकार अर्थात काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकाळात बहुतेकदा दहशतवादी कारवाया होत आलेल्या आहेत। तीन दावे, तीनहीवर उत्तर 1 मिनिटाचा पूर्ण वेळ आहे। उमेशजी, गणेश हाके जे काही बडबड करतायत ना ते तर्कसंगत नाहीये आणि असं कुठलंही सरकार म्हणजे सरकार बदललं म्हणून दहशतवाद्यांच्या कारवाया बदलतात अशातला भाग समजायचं कारण नाहीये। दहशतवादी कारवाया ह्या देशाच्या विरोधात असतात, त्या कुठल्या अमुक सरकार आहे म्हणून आहे असं नसतं। ते दहशतवाद हा काही फक्त भारतातच आहे अशातला भाग नाहीये। दहशतवाद हा संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे हाके साहेब। आणि जे पाकिस्तान स्वतः
दहशतवादी इकडे पाठवतो ते स्वतः एका दहशतवादी हल्ल्यांमध्ये ग्रस्त असलेला आहे. अफगाणिस्तानमध्ये काय चाललेलं आहे आपण पाहतोय. ते सुद्धा एक इस्लामिक राष्ट्र आहे. त्या ठिकाणी सुद्धा दहशतवादी आहेत. तुम्ही अशा पद्धतीनं याला कम्युनल रंग देण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या म्हणण्याचा अर्थ आम्हाला समजतोय, परंतु या राज्याचे आताचे गृहमंत्री असलेले दिलीपराव वळसे पाटील हे सिनियर मोस्ट मंत्री राहिलेले आहेत. त्यांनी नका कौतुक करू. अहो त्यांच्या नका करू पोलीस, तुमच्या पोलीस खात्याचं नका करू. मला सांग अशा अहो तुमच्या अशी अशी अजिबात नाही तुम्ही बोलत नाही. अहो महाराष्ट्राच्या पोलीस बद्दल बोलूच नका तुम्ही. तुम्ही महाविभागाच्या या सरकारमधल्या पोलिसांबद्दल बोलू नका. तुम्ही म्हणजे खरं म्हणजे आपल्याला लाज वाटायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्राची मान सर्वेने खाली गेलेली, महाराष्ट्राची सर्वेने खाली गेलेले असे तुमचं पोलीस खातं सध्या तुमचं काम करत आहे. तुम्ही काय त्यांच्याबद्दल सांगता, तुमच्या पोलीस खात्याबद्दल कारभाराबद्दल बोलताय उमेश पाटील? गणेशजी, आपण उमेशजींना वेळ दिलाय, त्यांचं म्हणणं पूर्ण करू द्यात. उमेश पाटीलजी, आपल्याला विनंती आहे की तुम्हाला जर गणेश हाके यांचे आरोप राजकीय वाटत असतील तर आपण एस बालकृष्ण यांच्याही विषयी बोलू शकता. बालकृष्ण यांनी सुद्धा अशाच स्वरूपाचे संकेत दिलेले आहेत. मी थांबवलंय गणेश हाकेंना. गणेश हाकेंना थांबवलंय. उमेशजी, आपलं म्हणणं पूर्ण करा. तर मग काय होतं की यांना मुद्दा क्लिअर करून द्यायचा नसतो. यांना महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेच्या संदर्भामध्ये तुम्ही देश पातळीवरच्या सगळ्या पोलीस यंत्रणांचा जर आता निरीक्षण केलं आणि त्याचा जर डेटा बघितला, तर आता प्रवीणजी दीक्षित साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी देशातल्या कुठल्याही पोलीस यंत्रणेपेक्षा उजवी आहे. मुंबई पोलिसांचा कन्व्हिक्शन रेट हा 52-53% आहे. असू नका अखेर तुमच्या काळामध्ये तुम्ही ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप होते अशा मुन्ना यादव सारख्या नागपूर मधल्या माणसाला तुम्ही सरकारमध्ये तुम्ही त्याला महामंडळ देऊन मंत्र्याचा दर्जा दिला होता. तुमच्याच काळामध्ये नागपूरला गृहमंत्रीपद असताना सुद्धा त्या ठिकाणी एका गुन्हेगारांना महिलांनी ठेचून मारलं होतं. त्या ठिकाणी आली होती. असा विषय आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि सरकारांची भूमिका असा आहे. तुम्ही कृपया याला फार आपल्या राज्य पातळीवर आणू नका. उमेशजी, आपल्याकडून अपेक्षित काय आहे प्रश्न, त्याच्यावर लक्ष द्यावं कृपया. आपण त्याच आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि सरकारी भूमिकांच्या पुरतं चर्चेला मर्यादित ठेवावं अशी विनंती आहे. थोड्या वेळापूर्वी बालकृष्ण यांनी काय सांगितलं तर क्रिमिनलायझेशन ऑफ पोलीस फोर्स, पोलीस यंत्रणेचं गुन्हेगारीकरण वाढलंय विद्यमान सरकारच्या काळात. त्यामुळे या सरकारच्या अंतर्गत असलेल्या पोलीस यंत्रणेकडून फारसं अपेक्षित काही केलं जात नाही. या आरोपावर आपलं उत्तर अपेक्षित करतो उमेशजी. गृहमंत्र्याला लुकआउटची नोटीस पाठवावी लागते. मुंबई सारखा जे मुंबईच्या कमिशनरला मला सांगतो त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे वाजेसारखा माणूस पाळला जातो. गणेशजी, हस्तक्षेप असतात. ठीक आहे गणेशजी, उमेशजींना उत्तर पूर्ण करू द्या. बोला उमेशजी, बोला. माझं म्हणणं आहे बघा, माझं म्हणणं उमेशजी बोला. माझं म्हणणं नाही, आपण ज्या विषयावरती बोलतो ती वस्तुस्थिती आहे कबूल करा साहेब तुम्ही. तुम्हाला मी सांगतो कॉमन. गणेशजी एकच मिनिट. गणेशजी एक मिनिट. मला नाहीतर आपला आवाज काही क्षणासाठी बंद करावा लागेल. तसं करणं बरं होणार नाही. एकदा आपण वाक्य त्यांचं म्हणणं पूर्ण करून घेऊया, त्यानंतर चर्चेला मी संधी देईनच. उमेशजी बोलतायत. उमेशजी 30 सेकंद आहेत. एक लक्षात घ्या, 2-3 विषय होते. बालकृष्ण म्हणाले त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा काही अधिकाऱ्यांच्या मुळे मलिन होते, ही गोष्ट खरी आहे. या संदर्भामध्ये त्यांनी आता एटीएस प्रमुखांचा जो काही उल्लेख केला त्याच्या बाबतीमध्ये राज्याच्या पोलीस महासंचालकांनी जो काही रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टच्या आधारे त्याच्यातली सत्यता पडताळून निश्चितपणे या संदर्भामध्ये कारवाई होईल. ते कुणाला पाठीशी घातलं जाईल असं अजिबात समजायचं कारण नाही. मुद्दा काय चाललेला आहे की मुंबई आता दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. यापूर्वी होती. मध्यंतरीच्या काळामध्ये दहशतवादी कारवायांवर मोठा आळा बसलेला होता. अशा पद्धतीच्या दहशतवादी कारवाया तिकडे तालिबानमध्ये जी परिस्थिती निर्माण अगदी मला दोन मुद्दे आपल्या समोर उमेशजी उपस्थित करायचे आहेत. आपण असा दावा करता आहात की आपल्या कार्यकाळामध्ये पोलिसांचा आणि व्यवस्थेचा वचक आहे. थोडंसं मागे जाऊन पाहिलं तर आपल्याला काय दिसतं, 95 ते 99 किती दंगली झाल्या, किती दहशतवादी हल्ले झाले, आणि 99च्या नंतर 2014 पर्यंत किती दहशतवादी हल्ले झाले आणि किती दंगली झाल्या. यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना दहशतवादी हल्लेही जास्त आहेत आणि दंगली पण आहेत. याचं काही तांत्रिक उत्तर आहे, तार्किक उत्तर आहे? एक लक्षात घ्या, असं कुठलं सरकार आहे म्हणून दहशतवादी हल्ले वाढतात आणि कुठलं सरकार नाही म्हणून दहशतवादी हल्ले कमी होतात असं अजिबात समजण्याचं कारण नाहीये. संपूर्ण देशाच्या पातळीवर जर विचार केला
तर या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेला जागतिक परिस्थितीमध्ये काही बदल घडतो त्या वेळेला अशा पद्धतीच्या दहशतवाद्यांनी उचल खाल्ल्याचे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, आपला हा तर्क कसोटीवर तपासून पाहू, राजकीय कसोटीवर पण आणि एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कसोटीवर पण. पटकन आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांना संधी देतो. सगळ्यात आधी प्रवीण दीक्षित सर, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळेच दहशतवादी उचल खातात, सरकारांच्या भूमिकेशी दहशतवादी कारवायांचा काही संबंध नाही, हे विधान इतकं सहज सरधोपट सरळसोट स्वीकारू शकतो आपण? त्यात काय दोन गोष्टी प्रमुख आहेत. एक तर टेक्निकल इंटेलिजन्स आणि दुसरी आहे ह्युमन इंटेलिजन्स. हा जो ह्युमन इंटेलिजन्स हा जो मुद्दा आहे, जसं आपल्याकडे आपण पोलीस मित्र ही चळवळ राबवलेली होती आणि त्याला जवळ 4 ते 5 लाख लोकांनी महाराष्ट्रातल्या सर्व धर्माच्या सर्व स्त्री पुरुष सर्वांनी पाठिंबा दिलेला होता. त्याच्यामधून एक उत्कृष्ट माहिती आपल्याकडे येत होती आणि त्यामधून आपण प्रभावी कार्यवाही करू शकत होतो. मला दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं की ही जी चांगली चळवळ होती की ज्याच्यासाठी एकही पैसा शासनाला खर्च करावा लागत नव्हता, ही चळवळ पूर्णपणे आज बंद पडलेली आहे. आज महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना माहिती द्यायची इच्छा आहे, ती देत आहेत की आपल्या आजूबाजूला काय वाईट घडामोडी घडतायत, परंतु ती स्वीकारायला पोलीस किंवा शासन तयार आहे का, हा खरा मुद्दा आहे. अगदी. आणि हा जो मुद्दा आहे तो तुमच्या प्रश्नाला डायरेक्टली रिलेटेड आहे. तिथे आपल्याला मुख्य पॉलिटिकल विल किंवा राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता दिसते की आम्हाला लोकांचं सहकार्य पाहिजे. लोकांच्या सहकार्याने आम्ही या कारवायांवरती मात करू शकतो. केवळ पोलीस म्हणून याच्यावरती मात करणं शक्य नाही. अगदी बरोबर. याला थोडंसं आणखीन पुढे नेऊ. राजकीय इच्छाशक्तीचा मुद्दा आपण उपस्थित केला, त्यानिमित्तानं 2014च्या नंतर आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या पंजाब आणि काश्मीर या 2 राज्यांना वगळता देशभरात कुठेही दहशतवादी कारवाया झालेल्या दिसलेल्या नाहीत. गणेश हाके, हे राजकीय इच्छाशक्तीमुळे शक्य झालं का त्यावेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरच दहशतवाद शांत होता, दहशतवादी सुट्टीवर गेले होते? मध्यंतरी उमेश पाटील ज्या आवेशानं जे आक्रोश करून जे सांगत होते ते बरं झालं की त्यांनीच कबूल केलं की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या दहशतवादी कारवाया आणि जाती दंगली या देशामध्ये झाल्या, मध्यंतरीच्या काळामध्ये त्या थंडावलेल्या होत्या, हे त्यांनीच कबूल केले. माझं असं म्हणणं असं आहे की ते जरी म्हणत असले की एखाद्या कुठल्या पक्षाचं सरकार आहे, कोण सत्तेवर आहेत याच्यावरती अशा गोष्टी अवलंबून नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. पण जर वस्तुस्थिती जर अशी असेल की जेव्हा म्हणून त्या देशामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, तेव्हा जर समजा अशा स्वरूपाच्या दहशतवादी कारवाया झालेल्या आहेत आणि जातीय दंगली झालेल्या जर असतील तर मला याला तुम्ही काय म्हणणार आहात उमेश पाटील? मला तुमच्याच काळामध्ये माझ्याकडे तुमच्याकडूनच उत्तर पाहिजे मला. अगदी उमेश पाटील एक पटकन उत्तर देतीलच, याचं वेळ मर्यादा आहे. एक पटकन गणेश हाकेंच्या आरोपावरचं उत्तर उमेशजी आपण द्यावं. मला याला तुमचं उत्तर काय ते सांगा. आमच्या काळामध्ये आमचं सरकार असताना एकही जाती दंगल होत नाही, एकही दहशतवादी हल्ला होत नाही, आणि तुम्ही आल्यानंतर तुमच्या काळामध्ये अशा पद्धतीचे सगळे पोलीस खातं काम करत नाही, भ्रष्टाचार वाढतो, पोलीस खात्याचे अधिकारीच मंत्री त्याच्यामध्ये बरबटलेले असतात. गणेशजी उत्तर देऊ द्यात, उमेशजींना उत्तर देऊ द्यात. उमेशजी बोला आपण. उत्तर द्या. तुम्हाला सांगतोय उत्तर द्या. एक मिनिट बोलतो. हाकेंचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला भाजपचं सरकार असतं त्यावेळेला त्या राज्यामध्ये जिथं जिथं यांचं सरकार असतं तिथं दहशतवादी हल्ले होत नाहीत किंवा कम्युनल दंगे होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ सत्तेमध्ये येण्याच्या करता ज्या वेळेला हिंदू आणि मुस्लिम असं समाजाचं पोलराईज करण्याकरता सत्तेत नसताना हेच लोक दंगे घडवून आणत नसतील कशावरून? मुझफ्फराबाद मध्ये काय झालेलं होतं? अशा पद्धतीचे आरोप नका करू पाटील, अशा पद्धतीचे आरोप. नाही उमेशजी, आपण महाराष्ट्राबाबत बोलतोय, ही चर्चा महाराष्ट्राबाबत आहे. आता आपल्याला मुझफ्फराबाद आणि इतर अनेक ठिकाणचे संदर्भ या चर्चेत देऊ नका, वेळ जाईल. एक जाता एक छोटा प्रश्न मला आणि त्यानिमित्तानं संधी बाळकृष्ण यांना द्यायची आहे. बाळकृष्णजी, ज्या पद्धतीनं महाराष्ट्र एटीएसनी आज दिल्ली पोलिसांचा दावा खोडून काढलाय, या प्रकारच्या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काय संकेत पोहोचलेले आहेत? इंटरनेशनल जो टेररिज्म है उनको ये मैसेज क्लियर कट है कि महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार के बीच में तालमेल नहीं है. आज का जो प्रेस कॉन्फ्रेंस में विनीत अग्रवाल जी ने कहा उसमें कोई भी दम नहीं है, कोई जो सीरियसनेस होना चाहिए. इतना बड़ा कांड दिल्ली पुलिस ने एक्सपोज किया है और बोलते हैं हमारे टीम उधर जाएंगे, इंफॉर्मेशन देंगे, इंफॉर्मेशन लिख के आएंगे. ये कौन से जमाने है? एक बैलगाड़ी का जमाना है, किसी को भेजने का जरूरत नहीं है. एक फोन कॉल उठाओ, बात करो, इंफॉर्मेशन 2 मिनट में मिलेगा. तो
एक किसको उल्लू बना रहे महाराष्ट्र के बिलकुल ATS? या मुद्द्यावर एक पटकन उमेश पाटील यांना नैसर्गिक न्यायानुसार उत्तराची संधी देऊयात. उमेशजी, आपल्याला लक्षात आलं असेल ज्या वेळेला दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद केली त्याच्या काही तासांनी महाराष्ट्र ATSचं पथक जान मोहम्मदच्या घरी पोहोचलं. कुटुंबियांना त्यांनी ताब्यात घेतलंय. कुटुंबियांच्या बाबतीतली माहिती अजून समोर आली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कारवाई होत असताना माध्यमांचे सगळे प्रतिनिधी हजर होते. माझा आपल्याला एक थेट सवाल आहे की ज्या गोष्टी व्यवस्था आणि यंत्रणा यांनी आपापसात बोलून करायच्या होत्या त्याला सार्वजनिकरित्या एका पत्रकार परिषदेचं रूप आणण्याची गरज ही राज्य सरकारला मान्य आहे का? परत एकदा त्याच प्रश्नावर आपण आलोय ज्याच्यानी सुरुवात झाली होती. एक लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला हा मुंबई च्या संदर्भामध्ये विषय असल्या कारणानं जनतेला त्या संदर्भात अवगत करण्याची आवश्यकता असते. आता ATS प्रमुखांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जी काही माहिती दिली त्या माहिती देण्याच्या अगोदर त्यांनी गृहमंत्र्यांशी किंवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती का याची माहिती माझ्याकडे नाही. नंबर 1. नंबर 2 माझं पुढचं उद्या की या सगळ्या विषयामध्ये ज्या वेळेला हा विषय इतका गांभीर्याचा आहे आणि दहशतवादाशी निगडीत आहे त्यावेळेला दिल्ली पोलीस आणि इतर सगळ्या केंद्रीय पातळीवरच्या या संदर्भातल्या तपास यंत्रणा, महाराष्ट्र ATS आणि महाराष्ट्र पोलीस याच्यामध्ये निश्चित अशा पद्धतीचा समन्वय आहे. त्याच्यामध्ये समन्वयात त्यांच्या एकमेकांच्या समन्वयानुसारच एकमेकांना माहितीचं आदान प्रदान करण्याची प्रक्रिया चालू आहे. काही गोष्टी सगळ्या प्रसार माध्यमांना त्यावरही खरं तर खल करू शकलो असतो. वेळ मर्यादेपोटी इथंच थांबतोय. या विषयामध्ये आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.